नेते वगैरे महायुतीत येण्याच्या चर्चा सुरू आहेत। असे कोकणातले काही नेते राष्ट्रवादीचे काही संपर्कात किंवा काय तुमच्या? नाही, मी तसं बघितलं तर ह्या सगळ्या प्रक्रियेमधला एकदम छोटा कार्यकर्ता आहे। मी फार म्हणजे त्यावर भाष्य करणं उचित होणं नाही। मी माझं काम करणं आणि आपल्या कामं आपलं मतदारसंघातल्या उपयोगी काम करणं ह्याच्या पलीकडे फार देशाच्या राज्याच्या राजकारणात नसल्यामुळे ते काय माझा विषय नाही। तर तुम्ही शरद पवार साहेबांना जवळून बघितलं आहे। शरद पवार साहेबांकडून RSSचं कौतुक होणं, ज्या पद्धतीनं महायुतीला विजय मिळाला विधानसभेमध्ये, त्यांनी त्या पद्धतीनं RSSचं कौतुक केलं की त्यांची प्रचार यंत्रणा खरोखर वाखाणण्यात आली होती। या राजकीय मुद्द्याकडे तुमच्या पद्धतीने कसं बघता? पवारसाहेब हे खूप मोठं नेतृत्व आहे आणि पवारसाहेबांमध्ये जरी विरोधक असला तरी त्याचे जे गुण आहेत ते गुण सांगण्यामध्ये ते कधी मागंपुढं करत नाही। आणि सर्वात आणि महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं शासन आणण्यामध्ये RSSचा वाटा खूप मोठा आहे। नाकारायला काय कोणाची गरज नाही ना, जे आहे ते आहे। माझ्याही विजयामध्ये त्यांनी खूप चांगल्या सिस्टमॅटिक ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या त्यांना माहिती असायच्या आमच्या गावातल्या पण, म्हणजे इतकं बारकाईने काम केलं। त्यातलं त्यांचं महत्त्वाचं हेच आहे की त्यांनी केलेलं काम कशा पद्धतीने केलं ते तुम्ही अंग करा। भूमिका ही वेगवेगळी असेल प्रत्येकाची, भूमिकेचं काय त्यांचा विषय नसावा, पण ते जे मायक्रो प्लॅनिंग असतं, जे मायक्रो ते काम करत असतात। त्यांचा माणूस कधी गाडी येते, कोण मला मदत करेल मग मी काम करेल असं नसतं, त्यांचं ते काम चालू असतं। म्हणजे मलाही एवढी कल्पना नव्हती आजपर्यंत, पण ज्यावेळी त्यांनी काही गोष्टी आपल्या मतदारसंघातल्या सांगितल्या त्यावेळी ज्यावेळी सांगितल्या तेव्हा मी काय फारसा विश्वास ठेवला नव्हता, कारण मी थोडा ओव्हर कॉन्फिडन्स असेल कदाचित। पण नंतर माझे त्याचा मी सगळा बघितलं, खातरजमा केली, तर त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्या त्या भागात बरोबर। सर, यावेळी तुम्हाला मंत्रिपद अशी शक्यता होती, मात्र काही ते झालं नाही। आगामी काळात काही ती शक्यता नाही, मंत्रिपद देणं काय माझ्या हातात नाही ना, ते देणं ज्याच्या हातात आहे त्यांना ज्यावेळी ते होईल त्यावेळीच ते मिळणार आहे। मी काय त्या मंत्रिपदासाठी कोणाकडे जात नसतं किंवा फारसं काय नसतं, कारण त्याची योग्यता कदाचित त्यांच्या दृष्टीने वेगळी असेल, ते आता मी काय सांगू शकत नाही माझ्या। अहो, पण त्याचं उत्तर मी कसं देणार ना, कदाचित तेवढी त्यांच्या दृष्टीने त्यांचे निकष काही वेगळे असतील ना, ते आपण कसं सांगू। शरद पवार साहेब सुद्धा महायुतीमध्ये आहे, काही चर्चा सुरू आहे, तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टी? किती साहेब कुठे मी कुठे ह्या प्रश्नाचं कसं मी ॲनालिसिस करू आणि मी कसं सांगू? मी साहेबांचं आहे बघा, साहेब आमच्यासाठी कालदैवत आहे, आज आहे आणि उद्याही। पक्ष वेगळे ते माझ्या प्रचाराला जर